मित्रांनो, बरेचसे व्हिडिओ आपले तुम्ही बघितले असतील आज खाडीमधले पोहग जाऊचे. तर असोच एक व्हिडिओ आज अपलोड होणार असा. तर मी इले माझ्या मामाच्या गावाकडे आत्रा या गावात, तर मालवणमधील एक गाव असा या. तर आज मी तिकडे इले आणि आजूबाजूक ना समुद्र म्हणा किंवा नदी खूप लांबच असा आणि इकडे एक तलाव असा, त्याचा नागझरी इकडे बोलला जाता. तर तिकडे आम्ही जाणार असो आज पोहूसाठी. तर तिकडचं तुमका दाखवतलं मी कसा आता आणि तळा कसा हाता. तर एक प्रकारचं त्या रामेश्वराचा तीर्थक्षेत्र असता, मग तीर्थस्नान असं ओळखला जाता. तर तलाव आहे, तलावाचा सगळेजण तिकडे जातात पोहूसाठी नेहमी. आणि आम्ही पण मामाकडे कधी इलो तर तिकडे नेहमीच जातो हमखास, कारण तर इकडे मजा येते खूप पोहूची. तर आता जवळजवळ दुपारची 3 वाजले आहेत. तर आपण आता जाऊक निघूया तिकडे. माझ्यासोबत हार्दिक पण आहे बघा, हार्दिक बसलो हा. आम्ही दोघेजण जाणार असो. तर तिकडचं तुमका व्ह्यू दाखवतलं मस्त एकदम निसर्गमय वातावरणात असता, छोटासा तलाव. तर तिकडे आपण जाऊक निघूया. चला, जर व्हिडिओ तुमका आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवरती कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ बघू गावतले. तर तिच्यावर ना मेन रोडने तुम्ही खाली येलास ना, तर यो रोड ना सरळ असो समुद्रावर जाता इकडून सरळ. आणि इकडेच ना बरोबर रोड आहे ना, इकडनं आतमध्ये मालवणा तर शॉर्टकट. आणि इकडे समोर एक हॉटेल आहे मामाचा, तर रामेश्वर कृपा हॉटेल. त्या हॉटेलमध्ये नक्की यावा तुम्ही कधीतरी. एकदम उत्कृष्ट जेवण गावता, शाकाहारी मांसाहारी. तर आपण आता जाऊक निघूया. चला हार्दिक जाऊया, चल. असेच तुम्ही या रोडने खाली येलास ना असे चलत, इकडे बघा लिवलेला असताला बोर्ड नागझरी तलाव. तर इकडून आपल्याकडनं खाली जायचं असं अशी वाट गेलेली असते इकडून खाली. आणि हे सर आहे समुद्रात गेलो रस्तो. इकडून नवर येऊन अशी खाली वाट गेली आहे चिऱ्याची. आणि तिकडे एक मंदिर आहे गिरावळीचा. तर तिथं आपल्या गावचा खाली चलत, जास्त अंतर नाही, थोडाच अंतर असं. तर आपण आता आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो. इकडे मंदिर आणि इकडे नागझरी समोर बरोबर. आता सगळे वाडीतले पोर सगळे येऊन आंघोळ करतात. आणि ह्याच वर्षी सगळं बांधकाम केलेला असा ग्रामपंचायत रात्रातर्फे. तर आधी या नव्हता काय असा, आता सगळा स्टाईल बिल लावून तिकडे चित्रबित्र काढून बाथरूम बांधलेलो असा. तर या सगळं केलेला असा बांधकाम एकदम मस्तपैकी. हे तो गणपती झालेलो असा कडे. हार्दिक पुढे घालून दाखव. हार्दिक आता आपल्या पुढे घालून दाखव तुला. अकडे दंडी चालली यांची. घाल कशी ती बघू. हार्दिकाने अशी उडी घातलेली आहे मस्तपैकी. खाऱ्या पाण्यातलं मासं गोड्या पाण्यात. अशी एकदम नागझरीत मजा मस्ती करतात सगळे पोरा. आकडे घातली असतात बसासाठी. मस्त अशी पेंटिंग केली असा, एकदम भारी वाटतं आकडे गेल्यावर. तर आता मी जाते पोहूक. अरे ती एकटंच पोहता. आपण जाऊया आता बरं, मग डायरेक्ट मग नंतर दाखवतो शूट करून.
तर मित्रांनो आमची आंघोळ आताच झाली आणि बघता बघता गर्दी खूपच वाढली. ते बघा हार्दिक पण आंघोळ केला हार्दिकने. आणि आम्ही आता येलो गिरावळ्याच्या देवळात. ते तुमका देऊळ दाखवते त्या कसा आता. ह्या असा आचरा गावातला इनामदार श्रीदेव रामेश्वर कसबा गिरावळ देऊळ, श्रीदेव पूर्वी आकारी मंदिर. तर याकडे नागझरीच्या वरती असा रामेश्वरचे जेव्हा जाळप चालू असताना तेव्हा इकडे देव रात्रीचा निवास करतात. तेव्हा सकाळी आंघोळ जी करतात ना पहाटे ती ह्या इकडे नागझरीमध्ये करतात. तिकडे आपण आता आंघोळ केलो ना तिकडे करतात. देवळाचा बंद असा पुजाऱ्यांनी कुलूप लावलेला असा. जेव्हा पूजा वरती असताना तेव्हा पूजेला येतात आणि देऊळ उघडतात. पण आम्ही आता घरी जाऊन निघतो. तर गर्दी इथे वाढली आहे तिकडे नागझरीवर. तर आचरा गावातले जेमतेम जवळपास शहर ते सगळे नागझरीवर आंघोळ करूसाठी येतात. आणि मुंबईवाल्यांनी जेव्हा येतात ना तेव्हा खूपच गर्दी असते इकडे. पाय ठेवू जागा नसता एवढी गर्दी असता. हार्दिक आंघोळ करून कसं वाटतं नागझरीत? जो दिवसभराचा जो ताण थकाव असताना तो सगळं दूर होता आंघोळ करून नागझरी. एकदम भारी वाटतं, फ्रेश एकदम. तरी आमच्याकडे असता तर बराच झाला असतं म्हणा. आमच्याकडे खाडी असा, गोड्या पाणी नाही आमच्याकडे, खारा पाणी. आणि हार्दिक खाऱ्या पाण्यातलो मासो हा तो आज गोड्या पाण्यात गेलेलो होतो. तर आता आम्ही घरी जाऊन निघतो. आजी बोलू होती आमका, हाक मारू होती. चल निघूया. मित्रांनो आजचा व्हिडिओ नागझरीत पोहोचो तर तुमका कसं वाटलो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असे जे नवीन व्हिडिओ भेटतो. बाय बाय.